समाजातल्या प्रत्येक घटकाच्या सोबत तितक्याच ताकदीने उभे आहेत। रणजितदादा तर परत खासदार म्हणून निवडून येणारच आहेत। आता हे पाहायचं आहे की तुमच्या सगळ्या लोकांचा त्याच्यामध्ये वाटा किती असणार आहे। नरेंद्र मोदीजी आणि रणजितदादांच्या पाठीशी सगळीच जनता, सगळ्या समाजाचे घटक, आपले शिवसैनिक, त्याचबरोबर आरपीए, आपली सगळी भीमसेना आणि त्याचबरोबर इथं असलेले सगळेच बांधव माझ्या सगळ्या भोवतीने ताकदीनं उभं राहतील अशी मला आशा आहे। आणि नरेंद्र मोदीजी, रणजितदादा, शमशेरदादा आणि आमचं कुटुंबीय जे की तुम्हाला सगळ्यांना आपलंच कुटुंब मानतं, तुमच्या पाठीशीही त्याच ताकदीनं आणि त्याच प्रेमानं आपलं कुटुंब असल्यासारखं पाठीशी राहील एवढी मी आज ग्वाही देते। आणि तुम्ही सगळे सुद्धा रणजितदादांच्या पाठीशी त्याच भक्कमपणे आणि त्याचबरोबर त्याच ताकदीनं आणि प्रेमानं पाठीशी राहाल अशी आशा व्यक्त करते। आपला तालुका आपलाच खासदार। पुढच्या विरोधी पक्षाकडून भूमिका मांडली जाते की संविधान खतरे में है, जर भाजपचे 400 पार झाले तर संविधान बदलतील असा संभ्रम दलित समाजामध्ये, बहुजन समाजामध्ये आहे। तर आपलं त्याच्यावरती एक प्रतिक्रिया द्यावी। विरोधी पक्ष काही ना काहीतरी असं पसरवायचा प्रयत्न करतं, कारण का त्यांना माहिती असतं की त्यांचं अपयश त्यांना समोर दिसतंय। असल्या भूलतापांना काही जनता आता कुठेही बळी पडत नाही। त्यांना विकास हवा आहे, त्यांना मूलभूत गरजा हव्यात, त्यांना इतर सुखसोयींची साधनं हवीत, म्हणून ते नरेंद्र मोदीजींच्याच पाठीशी उभे राहतील आणि आपल्या रणजितदादांच्याच पाठीशी उभे राहतील। आज भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे घटक पक्षाचे अधिकृत उमेदवार माननीय श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा प्रचार मंगळवार पेठेमध्ये सुरू झालेला आहे। आणि या प्रचारामध्ये तुम्हाला दिसत आहे की भव्य अशी रॅली आपल्या सर्वांच्या आणि जिल्हा परिषद सदस्य जिजामाला नाईक निंबाळकर, त्याचबरोबर शमशेरदादांच्या कन्या यासुद्धा प्रचारामध्ये सहभागी झालेल्या आहेत। आणि माझी मंगळवार पेठेतील सर्व बंधू भगिनींना, भीमसैनिकांना विनंती आहे की त्यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि गटनेते, विरोधी पक्षनेते शमशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं। कारण कैलासवासी हिंदूराव नाईक निंबाळकर यांनी मंगळवार पेठेवर अतोनात प्रेम केलेलं आहे आणि ते प्रेम केलेल्याची परतफेड आपण सर्वांना, खासदार साहेबांना मतदानाच्या स्वरूपामध्ये त्यांच्या पाठीशी उभं राहून मंगळवार पेठेतून जवळजवळ जास्त आणि मोठ्या संख्येने मतदान करून पहिल्या क्रमांकामध्ये मंगळवार पेठेमध्ये भारतीय जनता पार्टी कशी येईल याचं सर्वांना मार्गदर्शन करून मोठ्या संख्येनं मंगळवार पेठेमधून भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हाला मतदान करावं असं मी या ठिकाणी आवाहन करतो। आणि सर्वांना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या पाठीमागे उभं राहावं एवढी विनंती करतो।